गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सुरुवात करूया पहाटे 5 वाजल्यापासून कंटिन्यू. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता लगेच पावणे 5 वाजता येत्या. मी चाललो आहे सकाळ सकाळी एमला. बघूया आता काय घरी काही झोप लागत नव्हती, म्हणलं जा बाहेर फिरून यावं. एमला चाललो, हे आपलं चक्कर टाका चाललो. बघूया आज आपल्यासोबत काय काय करते पुढे. हे अंधार पडला आहे पूर्ण. उठलेत काय काय जण फक्त. 26 तास रोड होता आमचा. हा आहे लातूर टेंबोली रोड. मला कोणतरी म्हणलं तर सकाळी पहाटे 5 वाजता फोन लाव. त्याला फोन लावला, फोन काय उचल नाही. नुसतं म्हणते पहाटे फोन लाव पण जाऊ आपण असं करून तसं करू, पण काय नाही खरं. हा आहे आमचा तिकडे जाण्यासाठी रोड. महाराजांचा फोटो म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या भावाचं दुकान आहे. वाजले 5. तर बघता बघता टाईम झाला आहे 5:20 आणि मीटर झाला आहे 538 मीटर. चालले रोज आणखी आता कुत्रे वगैरे बाकी झाले सकाळ सकाळ. इथं मस्त वातावरण असतंय, यायला पाहिजे सकाळ सकाळ रोज. फुलं लय भारी आहेत. 1 तासाभराने फुलं वगैरे भारी पडतात. थोडे थोडे पडलेत बघायचं आता. लय भारी फुलं पडतात एकदम. असं रस्ता एकदम हिच्यासारखं होतो. हे बघा झाड आहे वरती. मेरा तू सध्या तर कोणीही नाही रोडला. अकेला ही घूम रहा हूँ. आने वाले हैं अभी बाकी के लोग भी. एक 10-15 मिनट में. टाइम झाला आहे 5:42. ही आहे आपली मंदिराची पार्किंग. मंदिरावर उघडलं आहे. मंदिर 5:10 उघडतं रोज. मी जरा यायला उशीर केला वरती. चला आता तुम्हाला सगळी फिरून मंदिर दाखवलं. तर हे होते आधी पाणी पिण्याची टाकी. त्या साईडला केलेली आहे ती जेंट्ससाठी, लेडीजसाठी बॅक साईडला आहे. इथं आपलं छोटंसं भक्ती निवास आहे. इथं कार्यालय वगैरे आणि हे आपल्या वगैरे कलश वगैरे असं आहे. इथं मेन मंदिर आहे आतमध्ये. हे एक गेट आहे, ते एक दरवाजा, हा एक दरवाजा. ह्याच्यामध्ये पूजा वगैरे चालू आहे. आता आरतीची तयारी चालू आहे. एक 6 वाजता आरती असते. ठीक आहे, असं काय क्लास हे असं वातावरण आहे ह्या साईडचं. इथं छोटीशी पिंडी आहे काय, त्यातमध्ये मंदिर आहे. घ्या लाईव्ह दर्शन घ्या. गणपती, विठ्ठल आणि दत्त दिगंबर असं काही सीन आहे.
ते पाठीमागं मोठं भक्ती निवास आहे. या साईडला लेडीजचं पाणी पिण्याचं वगैरे सोय. इथलेच सगळे सगळं हा एक बॅक साईडचा दरवाजा आहे. इथं महाराजांच्या खुर्ची वगैरे आणि ह्या साईडला मोठ्या महाराजांची समाधी. ह्या साईडला किती किचन आहे. इथले मोठं किचन आहे. हे किचन तुम्हाला एकदम असं निवांत दाखवतं. निवांत झाल्यानंतर इथं गेट आहे वरती जाण्यासाठी. वरती एक छोटासा असं हॉल आहे कार्यक्रमासाठी किंवा असं वगैरे पोच असतं तर आपलं इथल्या भक्तांसाठी जेवण करण्यासाठी. ह्या साईडला गार्डन आहे. तुम्ही फोटो वगैरे बघितलं असेल जास्त करून मंदिरासाठी आलेले भक्त वगैरे म्हणजे किंवा दर्शन घेण्यात आलेले लोक ह्या साईडला ते फोटो वगैरे काढतात. याचं धान्य वगैरे ठेवण्यासाठी टाक्या होत्या. आता कसं त्याचा युजच नाही. अशा प्रकारे हा बॅक साईडचा हे मंदिराच्या आतून किचन आणि भक्ती निवास. ह्यासाठी आपण एक दुसरा स्पेशल व्हिडिओ बनवू. इथं एक रस्ता आहे म्हणजे त्या साईडून वरती जाण्यासाठी ह्या साईडनं खाली येण्यासाठी. एकदम हिरो गार वारं सुटले. त्या साईडला आपला भया उभा आहे हात करते इकडे म्हणून. या साईडला असं काय मंदिर आहे ते महाराजांचं मध्ये. घ्या दर्शन घ्या तुम्ही. हे कालचं होतं. जय श्रीराम. हा रस्ता तिथं पार्किंग. आता आपल्याला बाहेर बोललं आहे. भाऊ काय म्हणतोय बाहेर. एक आरतीची तयारी चालू आहे. कशाची तयारी चालू आहे. कशी तयारी चालू आहे. बाबाशी कसं पाणी पाणी असतं घ्यात. बरं ओके जाऊ वर्कआउट राहिलं आहे आणखी. हे काय कधी पाहुण्याचा आवाज दिला. जाऊ केव्हापासून कार लागला. हे आपण काल ट्रेनचं तिकीट कॅन्सल केलं त्याचा रिफंड आला आहे. ह्या साईडनं असा लोक आहे मंदिराचा. दोन राऊंड कंप्लीट आणि तिसऱ्या राऊंडसाठी रेडी आहे. आता हा बघा आपलं झालेलं आहे लगभग 3 किलोमीटर झालेलं आहे. टाईम काही 20-25 मिनिटाचा टाईम गेला त्या गप्पा मारण्या सांगते त्याच्यासोबत. आणि तो आता सूर्य पण हळूहळू उगवायला लागला आहे ह्या साईडनं बघा. बाह्या आणि नाना आल्या वरनं. बाहेर किती राऊंड चालला तुझा. 5वा. बाग एकदम सकाळ एकदम फ्रेश वातावरण होत आहे. एकदम मस्त शुद्ध हवा शुद्ध वातावरण शुद्ध माणसं. येतच आणखी नवीन आता काय एवढंच एकाच मोबाईल हे. भरपूर लॉट येतात आणखी एकदा बघा म्हणा. आणखी एकदा भेटलं तर बरंच आहे. ए चल भाई आणखी एकदा. असं सकाळ सकाळचा मस्त व्ह्यू आहे. तिथं थोडं झालं घेतं काम झालं घेतं एकदम मस्त दिसतं.
6:30 झाली. असं काय उजेड पडला आहे पण सूर्य काय आणखी दिसला नाही. एक 15-20 मिनिटांनी दिसेल. काय त्या बॅक साईडला गेला आहे तिथे या साईडला तिथून असं उजेड पडते ना. सकाळ सकाळ गाड्या वगैरे भरपूर होत्यात आमच्या रोडला. तो दिसतो झेंडा तो आमच्या मामाचं घर आहे. चला आता झाले आपलं पण कंप्लीट. 1 तास जरा हरकत. माझं हेडफोन आहेत का खतरनाक आवाज आहे. खतरनाक लाजवाब आवाज आहे नुसतं. हे गाणं आहे ना इतकं खतरनाक वाजते ना. भयानक वाईब आहे नुसतं खतरनाक गाणं आहे का. 1 मिनिट डिस्कनेक्ट करतो. आलो आता वरती. जरा संपले आता. 5 किलोमीटर झाले बस. आज के लिए इतना ही काफ़ी है. चलो अभी जाते हैं वापस. सूर्याचं काय दर्शन झालं नाही आणखी. बघू जाऊ द्या नेक्स्ट टाईम उद्या. मस्त ते मला मागाशी म्हटलं झाड ते झाड झाले बरं का. माझा टाईम झाड भरपूर फुलं पडलेत. इतका टाईम ना जातो घरी आता. एकदम मस्त वेळ सकाळ सकाळ मंदिरापाशी वगैरे हिरवंगार वातावरण आहे इथलं फक्त मंदिराच्या आसपास. बाकीचं तर काय आपलं उन्हामुळं आता सध्या दुष्काळ हेच असल्यामुळं उन्हाळा असल्यामुळं सगळं पिवळं पडलेलं आहे. पावसात श्रावण सोमवारी आहे ना सगळं हिरवंगार सगळं हिरवं. तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल माझ्या. लय भारी असते तर मला लय मजा येते. चला इथं लावलेलं आहे थांबा. आपण इथंच थांबू जाऊया घरी आता. असा काय आमच्या गावातला स्टॉपचा व्ह्यू आहे. तर अजून काय काय झोपलेलं जाईल. आमचा गणेश मराठे शॅम्पू एकच मिनिट शॅम्पू. ए पोरा ए कुठलं कुठं आपलं जायचंय. चल उठ कुठलं वर. अरे काय केलं असं केलं असं घालायचं काय. शिवराम काय कुठं गेला काय 12 वाजता जायचं नाही शाळेत. मग कुठं जायचं असतंय. चालू आहे शंभू का पण करतोय. चल उठ चल चल घरी चल. चल की चल खायला आणलंय. शिवराम चल की चल रे चल वर चल. स्लॅपवर चल काम आहे. आधारचं नको. आधार पल्ला येऊ नका. हे कशाला ठेवली बोळी इथं. कार्बन ऑक्साईड काय बोलतोय. आपलं घर आहे तिथं त्या काय लोक याला कसल्या काय सिस्टीम काय लाईटीची बोर्ड पिन बिन आणून. हा आमच्या मामाचा 2nd फ्लोअर 2 BHK. इकडे छोटीशी बाल्कनी. इथं किचन आहे. खाली 90% काम झालेलं आहे. हा 2रा फ्लोअर आहे. इकडे बाथरूम वगैरे वॉशरूम वगैरे. इथे एक बेडरूम आहे. इथे मोठा हॉल आहे. चला उठा शंभो चल घरी पाठीस ना. चल की चल जाऊ मग. हो उठा की मालक. ए गणेश हा तुम्ही बेत असतो गेल्या ब्लॉकमध्ये बेत असेल त्याला.
गणेश तेव्हा माझा फर्स्ट फ्लोअर. चला जाऊ नंतर आपण निवांत. हे आलं आपलं घर. हे आमच्या स्कूल बस लहानपणीची अजून चालू आहे. हे आपली ब्रेझा तुम्हाला ब्रेझा दाखवायला मी. हे बघा आमची लांबून ब्रेझा का दिसते. ते खूप घाण झालेलं आहे. चला धन्यवाद शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हे कुणाला ठेवले काय माहीत पाठीमागून. हे आपली दुसरी गाडी समोर.